आज आपण पाहणार आहोत भाजणीची चकली पारंपरिक पद्धतीने कशी बनवायची। ही चकली बनवत असताना चकली अतिशय कुरकुरीत होते आणि अजिबात तेल शोषून घेत नाही। तर ही चकली बनवण्याची जी पद्धत आहे ही अतिशय सोपी आणि लवकरात लवकर रेडी होते। तर आपण ही चकलीची आज रेसिपी पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मग चकलीची सगळ्यात आधी आपण भाजणी पाहणार आहोत। भाजणी भाजण्यासाठी मी इथे याच वाटीने 5 वाट्या एवढे तांदूळ घेतलेले आहेत। राशनचा तांदूळ आहे, स्वच्छ पाण्याने धुवून रात्रभर पंख्याखाली सुकवून घेतलेला आहे। दुसरा तांदूळ वापरू नका। राशनच्या तांदळाने चकली खूप छान कुरकुरीत आणि चविष्ट होते। तर 3 वाट्या एवढी मी डाळवं घेतलेलं आहे। तुम्ही चण्याची डाळ घेत असाल तर स्वच्छ धुवून वाळवून घ्या। तर आता इथे 1.5 वाटी एवढी मुगाची डाळ घेतलेली आहे। त्याचबरोबर पाव वाटी एवढी उडदाची डाळ घेतलेली आहे। 1 वाटी भरून आपण पोहे घेतलेले आहेत आणि पाव वाटी एवढा साबुदाणा आहे। अर्धी वाटी एवढे धणे घेतलेले आहेत आणि पाव वाटी एवढा जिरे आहेत। हे सगळं साहित्य आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। सगळ्यात आधी आपण तांदूळ भाजून घेणार आहोत। तांदूळ भाजत असताना गॅस अगदी लो फ्लेमवर करून घ्यायचा, म्हणजे तांदूळ हा आतपर्यंत चांगल्या प्रकारे भाजला जातो। जर आपण हाय फ्लेमवर तांदूळ भाजण्याचा प्रयत्न केला तर आपली जी चकली आहे तिचा तुकडा पडेल आणि चकलीचा रंगसुद्धा लालसर होईल। तर तांदूळ भाजत असताना अगदी कमी फ्लेमवर आणि हलवत असे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत। आता तांदूळ भाजला हे कसं ओळखायचं? तर एखादा तांदूळ घेऊन आपण त्याला दाताखाली चावून बघायचं की तो चांगला कडक झालेला आहे किंवा नाही। त्याचबरोबर तांदूळ चांगला भाजला हे आपल्याला कसं कळेल? तर तांदूळ हा फुलून येतो आणि त्याचा रंगही थोडासा बदलतो। तर हा तांदूळ आता चांगल्या प्रकारे भाजून झालेला आहे। आपण आता मुगाची डाळसुद्धा याच पद्धतीने भाजून घेणार आहोत। मुगाची डाळसुद्धा आपल्याला लो फ्लेमवरच भाजून घ्यायची आहे। भाजणीची सगळी प्रोसेस आपल्याला लो फ्लेमवरच करायची आहे, म्हणजे आपली जी भाजणी आहे ती अगदी परफेक्ट होईल। उडदाची डाळसुद्धा आपण याच पद्धतीने हलवत चांगली भाजून घ्यायची आहे। त्याचप्रमाणे आपण आता पोहेसुद्धा भाजून घेणार आहोत। पोहे भाजण्यासाठी अतिशय कमी वेळ लागतो, कारण पोहे हे हलके असतात आणि लवकर भाजल्या जातात। त्याचबरोबर साबुदाणासुद्धा कमी वेळेमध्ये भाजला जातो, भाजल्याबरोबर लगेच तो चांगला वरती फुलून येतो। तर इथे आता साबुदाणासुद्धा भाजून झालेला आहे। आपण इथे धणेसुद्धा भाजून घेणार आहोत। धणेसुद्धा भाजण्यासाठी आपल्याला अतिशय कमी वेळ लागतो। जास्त वेळ धणे भाजत बसायचे नाही, त्याची लगेच आपल्याला एक छान असा सुगंध आला की काढून घ्यायचे। त्याचबरोबर जिरेसुद्धा आपण चांगले भाजून घ्यायचे आहे। जिरे हे जास्त भाजू नये, त्यामुळे आपली चकलीचा जो सुगंध आहे तो बिघडतो। त्याचप्रमाणे आता तांदूळ आपले सगळे भाजून झाले आणि थंडसुद्धा करून घेतलेलं आहे सगळं। आता आपण यामध्ये डाळवं मिक्स करणार आहोत। मी इथे चण्याची डाळ वापरलेली नाही, डाळवं घेतलेलं आहे। तुम्ही डाळ घेत असाल तर चांगल्या प्रकारे भाजून घ्या। तर इथे 3 वाट्या एवढं डाळवं आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि भाजणीसुद्धा आता थंड झालेली आहे। आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत। हे सगळं चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। चम्मचच्या मदतीने किंवा हातानेही तुम्ही याला मिक्स करून घेऊ शकता। हे सगळं चांगलं मिक्स झाल्यानंतर याला आपण आता बारीक दळून आणणार आहोत। मी इथे आता हे सगळं दळून आणलेलं आहे। ही सगळी भाजणी आपल्याला गव्हाचं पीठ आपण जसं दळून आणतो तसंच आपल्याला बारीक दळून आणायचं आहे। तर इथे 3 वाट्या भरून एवढं मी हे पीठ घेतलेलं आहे। तुम्ही कोणत्याही मापाने घ्या, तर 3 वाट्या भरून एवढं मी इथे पीठ घेतलेलं आहे। त्याचबरोबर आता कढईमध्ये आपण त्याच भांड्याने 3 भांडी भरून एवढं पाणी घालायचं आहे। पीठ घेत असताना मात्र दाबून भरून घ्यायचं आणि पाणी टाकत असताना भरून आपण 3 वाट्या एवढं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता पाणी थोडं गरम झाल्यानंतर यामध्ये लाल तिखट घालायचं आहे 1 चमचा भरून। 3 वाटी पिठाला 1 चमचाभर घरगुती तिखट पुरेसा आहे। त्याचबरोबर हळद घालायची आहे, अगदी चिमूटभर, थोडीशी काहीतरी, जास्त घालायची नाही, चकलीचा रंग बदलेल।
त्याचबरोबर आपण इथे हिंगसुद्धा घालणार आहोत. हिंगसुद्धा आपल्याला चिमूटभरच घालून घ्यायचं आहे, नाहीतर आपल्याला त्याचा उग्र वाससुद्धा येऊ शकतो. त्याचबरोबर इथे आता ओवा घालून घ्यायचा आहे. हातावर घेऊन त्याला चांगलं बारीक करून घ्यायचं, म्हणजे त्याचा जो सुगंध आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे येतो. तीळ घालायचे आहेत. 3 चमचे भरून आपल्याला इथे तीळ वापरायचे आहेत. 3 वाटी भरून पीठ आहे, त्यामुळे 3 चमचे तीळ आपल्याला पुरेसे आहेत. तर 1 चमचा भरून मीठ टाकायचं आहे. हे मिठाचं प्रमाण योग्य आहे, एवढंच मीठ टाका, जास्त टाकू नका किंवा कमीही करू नका. हे चांगलं एकदा हलवून घ्यायचं आणि याला एक उकळी काढून घ्यायची आहे. उकळी आल्यानंतर गॅस लगेच बंद करायचा आणि आपली जी उकळी आहे ती शांत होऊ द्यायची. एकदा ती स्थिरावली म्हणजे आपण यामध्ये जे चकलीचं पीठ आपण काढलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे. पीठ टाकल्यानंतर अजिबात वेळ न घालवता लगेच हे चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं आहे, म्हणजे गुठळ्याही होणार नाहीत आणि पीठसुद्धा चांगल्या प्रकारे यामध्ये मिक्स होईल. तुम्ही इथे एक गोष्ट बघितली असाल की मी आतापर्यंत तेलाचा एकही थेंब इथे वापरलेला नाही, तरीही आपलं जे पीठ आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे रेडी झालेलं आहे. झाकण ठेवून आपण याला 2 ते 3 मिनटापर्यंत वाफेवर होऊ द्यायचं आहे आणि नंतर आपण झाकण काढून घेऊन याला खाली एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. मी इथे बाउलचा वापर करत आहे. तुम्ही ज्यामध्ये कम्फर्टेबल असाल, जर एखाद्या मोठी प्लेट घेऊन जर पीठ मळत असाल तरीही घेऊ शकता. तर इथे आता आपल्याला जे हे कणिक आहे हे चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे. आपल्याला याचा एक डो रेडी करून घ्यायचा आहे. जर प्रमाण योग्य असेल तर आपला जो डो आहे तो अतिशय परफेक्टली रेडी होतो. इथे आता आपला डो रेडी झालेला आहे, तुम्ही पाहू शकता अतिशय छान प्रकारे. आता या स्टेपला इथे आपण 1.5 चमचा भरून एवढं तेल घालून घ्यायचं आहे. मी इथे 1.5 चमचा भरून एवढं तेल इथे वापरलेलं आहे. एवढं तेल आपल्याला पुरेसं आहे चकली बनवण्यासाठी. तर इथे आपण तेलाचं मोहनसुद्धा घातलेलं नाही आणि तेलाचा वापरही खूप कमी केलेला आहे. त्यामुळे आपली चकली जी आहे ती अगदी चविष्ट आणि अजिबात तेल शोषून घेत नाही, कुरकुरीतही होते. तर आता इथे डो जो आहे तो रेडी झालेला आहे. आपण काय करणार आहोत की हा जो डो आहे तो चांगल्या प्रकारे त्याला सॉफ्ट करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपला डो सॉफ्ट झालेला आहे. चकली बनवण्याचा साचा जो आहे त्याला असं आतल्या बाजूनी व्यवस्थित आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं जो पीठ आहे ते चिकटणार नाही. त्याचबरोबर जी चाळणी आहे तिलासुद्धा आपल्याला असं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे चकली जी आहे ती बरोबर तिचे जे काटे आहेत ते व्यवस्थितपणे बाहेर येतील. तर असा आपल्याला एक उंडा हातावर घेऊन चांगलं त्याला लंब्या आकारामध्ये आपल्याला बनवून घ्यायचं आहे. जसे आपला जो साचा आहे त्यामध्ये तो परफेक्टली जाऊन त्यामध्ये व्यवस्थित सेट होईल. तर इथे आता मी कणिक टाकून घेतलेला आहे त्यामध्ये आणि याला एक झाकण लावून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता चकली पाडत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आतल्या बाजूने थोडीशी चकली दाबून घ्यायची, म्हणजे त्याला जो आकार आहे तो व्यवस्थित येतो आणि चकली तेलामध्ये तळायला आपण जेव्हा टाकतो तेव्हा ती ओपनसुद्धा होत नाही. तर आता इथे तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे चकल्या ज्या आहेत ते बनवून घेत आहे. एका प्लेटमध्ये आपण ही चकली बनवून घेणार आहोत. प्लेटला अजिबात तेल लावायची गरज नाही. ही चकली जी आहे ती अजिबात खाली चिकटणार नाही. आपलं जे प्रमाण आहे ते अतिशय योग्य आहे, त्यामुळे चकली अजिबात चिकटणार नाही प्लेटला. तुम्ही अशीच चकली पाडून ठेवू शकता. इथे माझ्या सगळ्या चकल्या आता मी पाडून घेतलेल्या आहेत. आपण आता याला तळून घेणार आहोत. एक एक करून एकदम अशा भरपूर चकल्या टाकायच्या नाहीत. 5 किंवा 6 चकल्या टाकून आपल्याला यामध्ये तळून घ्यायचं आहे. जर कढई मोठी असेल, जास्त पसरट असेल तर तुम्ही जास्तसुद्धा चकल्या टाकू शकता. चकली टाकल्यानंतर थोडा वेळ एका बाजूने होऊ द्यायची आणि त्यानंतर तिला पलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा होऊ द्यायचं, म्हणजे चकली जी आहे ती कुरकुरीत बनते आणि दोन्ही बाजूनी चांगल्या प्रकारे तळल्या जाते. तर इथे आता चकली जी आहे ती आपली चांगल्या प्रकारे तळल्या गेलेली आहे. आपण हिला काढून घेणार आहोत. एका प्लेटमध्ये आपण चकली काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता चकलीला किती छान असा रंग आलेला आहे. अशाच प्रकारे आता आपण दुसरी बॅचसुद्धा तळून घेणार आहोत. किती छान अशी चकली तळल्या जात आहे. आपलं जे तेल आहे ते व्यवस्थित गरम झालेलं आहे,
त्यामुळे चकली ही व्यवस्थित तळल्या जात आहे। तर इथे आता माझ्या सगळ्या चकल्या ह्या तळून झालेल्या आहेत। आपण याला एका डिशमध्ये काढून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता जशी चकलीचा रंग अतिशय छान त्याच प्रकारे ही कुरकुरीत सुद्धा झालेली आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील।